नमस्कार मैत्रिणींनो. तर आज आपण हा एक वेगळा व्हिडिओ बनवणार आहे. तर आता हे तुम्हाला जॅकेट दिसतं, हे उलनचं जॅकेट आहे आणि वरती त्याला रेक्झिनचा कपडा आहे. तर हे जॅकेट यापासून आपण एक पिलो बनवणार आहोत आणि या पिलोला आपल्याला कोणत्याही प्रकारचं सुई दोऱ्याचा वापर करायचा नाही आणि यासाठी फक्त आपल्याला हे जॅकेट, एक कापडी बॅग आणि एक पिलो कवर लागणार आहे. अगदी सुंदर अशी याची पिलो तयार होते आणि आपण याला कुठंही टाकणार नाही. आणि आता तर चला मैत्रिणींनो, आपण हे कसं बनवायचं ते बघूया. आता हे जॅकेट आहे ते हे माझ्या मुलीचं जॅकेट आहे. हे अगदी लहान असताना घेतलेलं होतं तिला. आता हे मुलगी मोठी झाली आहे पण हे जॅकेट तिला काही येत नाही आणि हे तिचं खूप आवडतं जॅकेट आहे आणि त्यामुळे मी हे टाकूनही देत नाही आणि कोणाला देतही नाही. मग याचा उपयोग काय करायचा? आता कपाटामध्ये आपल्याला कपडे ठेवायला अडचण होत राहते, त्यामुळं अशा पद्धतीने आपण याचा उपयोग करून आपण याचे पिलो बनवू शकतो. आता ही पिलो आपण सोफ्यावरही ठेवू शकतो आणि कुठं आपण गाडीमध्ये कुठं बाहेर जाताना आपण आपल्या कमरेसाठीही लावू शकतो, कारण ही जॅकेट अगदी सॉफ्ट आहे. तर चला तुम्हाला दाखवते आता हे कसं करायचं. आता हे रेक्झिन आहे ते आपण उलटं करून घेतलेलं आहे आणि सॉफ्ट बाजू वरती केलेली आहे. तर बघा अशा पद्धतीने जॅकेटची घडी आपण केलेली आहे. तर याची जी सॉफ्ट बाजू आहे ती वरती करायची, जेणेकरून आपला पिलो ही अगदी सॉफ्ट होईल. आणि हे फक्त जॅकेट जसं आहे तसं उलटं करायचं आणि याची एकदा घडी घालायची आणि एकदा फोल्ड केल्यानंतर परत एकदा आपल्याला त्याचे फोल्ड करून असे चौकोनी घडी तयार करायची आहे. तर बघा अगदी साधी, अगदी 5 मिनटामध्ये आपली ही पिलो तयार होते. तर बघा अशा पद्धतीने आपण त्याची 4 पदरी घडी केलेली आहे आणि अगदी साधी ही आपल्याकडे या भरपूर अशा बॅग्स येत असतात, कपड्याच्या वगैरे बॅग्स येत असतात. आपण त्या वापर न करता टाकून देतो, पण अशा पद्धतीने या बॅगचा सुद्धा आपल्याला इथे उपयोग होणार आहे. आता ह्या बॅगमध्ये ती घडी जशीच्या तशी स्क्वेअर घडी केलेली आहे, तर ती त्यामध्ये आपण अगदी सारखी पद्धतीने टाकून घ्यायची आहे. आणि मोठी जरी बॅग असेल तरी ती आपल्याला आतमध्ये फोल्ड करून घेता येते. आणि आता हे त्यामध्ये टाकल्यानंतर आता जो बाहेर आलेला आहे पिशवीचा भाग, तो आपण आतमध्ये फोल्ड करून घेऊ शकतो. आणि तुम्हाला जर याला टाके टाकायचे असतील तरीही तुम्ही टाकू शकता, पण टाके टाकायची सुद्धा काहीही गरज पडत नाही. तर बघा अशा पद्धतीने आपण हे या बॅगमध्ये टाकून घेतलेलं आहे. आणि आता मी एक पिलो कवर घेतलेलं आहे बघा. आता हे पिलो कवर अगदी छान जाड आहे आणि आता हे पिलो कवरसुद्धा थोडंसं खराब झालेलं होतं. आता हे वापरत नव्हतो, तर त्याचा आपण इथे वापर करणार आहोत. तर बघा अशा पद्धतीने आपण आता हे पिलो कवर घेतलेलं आहे आणि आता ह्या पिलो कवरमध्ये आणि हे पिलो कवर अगदी जाड आणि छान आहे, त्याच्यामुळे हे टाकूनही द्यावं वाटत नव्हतं. मग त्याचा आपण अशा प्रकारे आपण त्याचा वापरही करू शकतो. तर बघा अशा पद्धतीने त्यामध्ये मी हे पिलो टाकून घेतलेली आहे. अशा पद्धतीने आपण यामध्ये ती तयार केलेली ती बॅग आहे ती टाकायची आहे आणि उरलेला जो पिलोचा भाग आहे तो आपण आतमध्ये फोल्ड करून घ्यायचा आहे. तर बघा अशा पद्धतीने फक्त तो आतमध्ये आपल्याला फोल्ड करून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित असा एकदम टाईट असा फोल्ड करून घ्यायचा आहे. आणि यालासुद्धा आपल्याला टाके टाकायची काहीही गरज पडत नाही. अगदी छान आपली ही पिलो तयार होते. तर बघा अशा पद्धतीने आपण न लागणाऱ्या स्वेटरपासून परत जर्किन, स्वेटर असे जे उलनचे कपडे असतात त्यापासून आपण अशा पिलो तयार करू शकतो. बघा किती सुंदर अशी ही पिलो आपली तयार झालेली आहे आणि हा पिलो कवरसुद्धा आपला उपयोगी आलेला आहे. आता या टाकाऊ वस्तूंपासून अगदी सुंदर अशी आपण वस्तू तयार करू शकतो. तर बघा अगदी सॉफ्ट अशी ही पिलो तयार झाली आहे. ही लहान मुलांनासुद्धा आपण देऊ शकतो. आपण कुठं गावाला जाण्यासाठी आपण लांब लांब जायचं असेल तर त्यासाठी आपण गाडीमध्ये आपल्याला कमरेला आराम मिळावा यासाठी आपण सुद्धा ही पिलो आपण वापरू शकतो. तुम्हाला कुठे अगदी सॉफ्ट अशी ही पिलो तयार झालेली आहे आणि याला आपण कोणत्याही प्रकारचे टाके टाकलेले नाही आहेत. याला
आपण धाग्याचा वापर केला नाही, सुईचा वापर केला नाही. अगदी मोजक्या वस्तूपासून अगदी सुंदर अशी आपण ही पिलो बनवलेली आहे. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.